तर आता आपण आलेलो आहेत नाईक क्लिनिकमध्ये, जिथे आपल्याला फिजिओथेरपी आणि रॅप क्लिनिकचं आज उद्घाटन झालेलं आहे. आज दिनांक 9 ऑगस्ट 2025 या दिवशी त्याचं उद्घाटन संपूर्णपणे झालेलं आहे. यांचे डॉक्टर गोपाळ नाईक, यांचे चिरंजीव डॉक्टर अक्षय गोपाळ नाईक यांचा ॲड्रेस व यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाठवतो. तुम्ही याला नक्की भेट द्या. नाशिककर, या क्लिनिकला तुम्ही जरूर भेट द्या. आणि हे क्लिनिक कसे आहे ते तुम्हाला पण मी दाखवतो. तर आता वेळ आली कोणाची तरी बाईक घ्यायची आणि त्या बाईकनुसार तुम्ही बघा ते काय म्हणताय. आज दिनांक 9 ऑगस्ट रक्षाबंधनाचं मुहूर्त साधून आज या ठिकाणी श्री गोपाळ नाईक यांचे चिरंजीव डॉक्टर अक्षय नाईक यांनी नाईक फिजिओथेरपी व रिहॅब क्लिनिक यांचं आज या ठिकाणी या शुभमुहूर्तावर ओपनिंग झालेलं आहे. आणि या निमित्तानं आपल्या या वंजारी समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं आपण म्हणतो वंजारी पाऊल पळती पुढे अशा प्रकारची एक चांगली सुरुवात या ठिकाणी जेल रोडच्या या परिसरामध्ये डॉक्टर अक्षय नाईक यांच्या रूपाने होणार आहे. आणि आम्हाला यांचा खूप मोठा अभिमान आहे की आपल्या समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारचं यश संपादन आज ते या निमित्तानं करत आहेत. आमच्या वंजारी बहुउद्देशीय सेवा संघाच्या वतीने त्यांना मी या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. पाईप आहे ना, पाईप थोडावर खाली खड्डा आहे ना, त्याच्यामध्ये काहीतरी टाकतील. रिव्हर या क्लिनिक या उद्घाटन प्रसंगी सर्व मित्रवर्ग आणि सर्व नातेवाईक इथे जमलेलो आहे. आमचे साडू श्री गोपाळ नाईक यांचे चिरंजीव डॉक्टर अक्षय नाईक यांनी अथांग परिश्रम करून व त्यांच्या कल्पनेतून साकारलेले हे क्लिनिक त्यांच्या भविष्यात त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो ही सदिच्छा. बौद्ध समाजाचे कार्यकारी सदस्य श्री गोपाळ नाईक यांचे चिरंजीव अक्षय यांनी आज जेलरोड या परिसरामध्ये फिजिओथेरपी म्हणून एक हॉस्पिटलची सुरुवात केलेली आहे. त्याबद्दल त्यांना सदिच्छा. आज मी नाशिकमध्ये नाईक फिजिओ रिहॅब क्लिनिक इथे भेट दिली. इथे आमचे काकाश्री गोपाळ नाईक यांचे चिरंजीव डॉक्टर अक्षय नाईक यांनी आज नवीन सुरुवात केलेली आहे हॉस्पिटलची. तर मी जय भगवान महासंघ तालुकाध्यक्ष देवान वंजारी त्यांना सर्व मुक्ताईनगरतर्फे शुभेच्छा देतो. आणि